नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वैशालीज होम डायरीमध्ये। सर्वप्रथम देवपूजा करून घेतली आणि नंतर किचन घेतले आवरायला। भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि किचनची स्वच्छता ही घराची पहिली पायरी आहे। किचन स्वच्छ असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते। त्यानंतर आज आपण तूप बनवणार आहोत। नंतर मध्येच शाळेतून मुलाची एंट्री झाली। आता आपण तूप बनवणार आहोत। माझ्याकडे 8 ते 10 दिवसाची साय जमा झालेली होती। तूप तयार करताना सर्वप्रथम साय ही चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकून चांगले फेटून घेतले। थंड पाणी घेतले तरी चालते आणि त्यानंतर लोणी काढून घेतले आणि थंड पाण्याने स्वच्छ असे लोणी धुवून घेतले। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत लोणी हे स्वच्छ धुत राहायचे। लोणी स्वच्छ धुतले तर आपण केलेल्या तुपाला असा करपट आणि घाण वास येत नाही। त्यामुळे लोणी हे अतिशय स्वच्छ पाण्याने धुवावे। नंतर जाड बुडाचं भांडं घ्यावं, पातेलं किंवा कढई, त्यामध्ये आपण तूप करायला घेतलं। थोडा वेळ ते हलवत राहायचे। त्यानंतर तूप तयार झाले, तुम्ही बघतच आहात। आणि तूप हे लाल होऊ नये आणि रवेदार होण्यासाठी थोडंसं आपण पिण्याचं पाणी टाकावं, जेणेकरून तूप हे लाल होत नाही। आणि नंतर तूप तयार करून घेतले। चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।